मनमाडकर यांना विनम्र अभिवादन। आज आपल्या स्नेहात सन्माननीय व्यासपीठ आणि इथं जमलेले सर्व मित्र आणि मैत्रिणींनी, आज हे संमेलन आपलं दुसरं संमेलन आहे। मागच्या संमेलनावेळेस खूप विद्यार्थी होते, परंतु आता हे दुसरं असल्यामुळे यामध्ये मोजकेच आलेले आहेत। आता ह्या आश्रमामध्ये आम्ही कसे आलो तर आमच्या गावामध्ये मुक्ताईचं गाव आहे आमचं मेहुण, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे 4 भावंड होते। त्या मुक्ताईची वारी मे महिन्यामध्ये दर मे महिन्याला निघायची आणि आषाढी वारीला इथे पोहोचायची। मग त्यावेळेस माझ्या आईची इच्छा होती की आपण दिंडीमध्ये जाऊ। मग आता वडील नव्हते, आम्ही 3 बहिणी आणि 1 आई, आम्ही चारी जणी दिंडीला निघालो। परंतु दिंडीतले जे महाराज लोक होते त्यांनी म्हटले की बाई तुम्ही काही दिंडीमध्ये येऊ नका, ह्या तुझ्या मुली छोट्या छोट्या आहेत आणि ही एक तर खूपच छोटी आहे, ही चालणार नाही, त्यामुळे तुम्ही दिंडीमध्ये येऊ नका। परंतु मुक्ताईला जर आम्हाला न्यायचंच होतं तर मुक्ताईची इच्छा म्हणजे आमची इच्छा पूर्णच होती। मग माझी आई मेन महाराजांकडे गेली आणि सांगितलं की महाराज मला मुक्ताईच्या दिंडीमध्ये जायचं आहे आषाढी वारीला, म्हणे पायी जायचं आहे। तेव्हा मग महाराज म्हणले जा की म्हणे बाई, तुला कोणी नाही म्हटलं? नाही म्हणे दिंडीतले महाराज लोक नाही म्हणतात, हे मुलगी चालणार नाही म्हणे माझी दिंडी। मी छोटी होती, माझे वडील माझ्या आईच्या पोटात असताना माझे वडील वारलेले होते, त्यामुळे माझ्या वडिलांनी मला पाहिलेलंच नव्हतं। मी खूप छोटी होती, माझी बहीण आशा ती 2.5 वर्षानं माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिच्यापेक्षा एक अजून 2.5 वर्षानं मोठी आहे। म्हणजे अशा 3 बहिणी, आम्ही 3 बहिणी आणि माझी आई, आम्ही दिंडीमध्ये निघालो। मुक्ताबाईने आम्हाला खूप म्हणजे शक्ती दिली, पायी वारी निघालो आम्ही। 450 किलोमीटर चालत आम्ही पंढरपूरला आलो। आणि इथं एका महाराजांनी सांगितलं की म्हणे बाई तू जर म्हणजे निराधार आहे, तुझ्या मुली तुला पोसायसाठी तुला तुझी शक्ती कमी पडते, तर तू असं कर म्हणे, इथं एक आश्रम आहे म्हणे गाडगे महाराजांचा, त्या आश्रमामध्ये तू ह्या मुली टाक म्हणे। हे मोठी मुलगी काही टाकू नको, परंतु ह्या 2 मुली शिकण्यासारख्या आहे, तर यांना तू आश्रमामध्ये टाक। मग त्या आश्रमामध्ये माझी आई गेली आणि तिथं महाराजांना भेटली आणि आमचे नावं तिथं दोघींचे टाकले। माझी इच्छा नव्हती आश्रमामध्ये यायची, परंतु आशाताईची इच्छा होती की आपण आश्रमात जाऊ। तिनं पाहिलेलं होतं तिथं मटकीची उसळ भेटते, तिथं वटाण्याची उसळ भेटते, त्या आशेनं ती लगेच तयार झाली आणि मी नाही म्हणायची, नाही बाई मी काही राहणार नाही। मग आईनं मला असं चिमटा घेतला, म्हणे 2 जणी राहा म्हणे तुम्ही। मग आम्हाला आश्रमात टाकलं आईनं आणि मग तिथं आम्ही आनंदानं गोडी गुलामीनं राहिलो। तिथं आम्हाला संस्काराचे धडे भेटले। आम्हाला दादा महाराजांनी जीवन कसं जगावं याची शिदोरी आम्हाला दिली आणि भाऊंनी आणि माईंनी आम्हाला संस्कारित करून आम्हाला समाजामध्ये कसं वागावं याचे धडे आम्हाला त्यांनी दिले। आणि आश्रमामधली ही शिदोरी घेऊन आजही आम्ही ताठमानेनं आमच्या समाजामध्ये आमच्या गावामध्ये राहतो, आम्हाला सगळ्यांचा मान सन्मान मिळतो। आता आज मी येणार नव्हती संमेलनाला, परंतु स्टॉपमध्ये मी त्यांना विषय केला की आता शाळा आहे आणि आमचं स्नेह संमेलन आहे, त्यामुळे मी जाऊ शकत नाही। परंतु आमचा स्टॉप खूप चांगला आहे। आमच्या स्टॉपने सांगितलं की म्हणे मॅडम तुम्ही राहू नका, तुमच्या पश्चात कामकाज आम्ही पाहू, कारण आता शिक्षकांना माहिती आहे खूप कामं आहे, एवढूसा सुद्धा आम्हाला टाईम नसतो। 4:30-5 वाजेपर्यंत आम्ही सतत कामामध्ये असतो, खूप व्यस्त असतो आम्ही कामामध्ये, जिल्हा परिषदचे शिक्षक, त्यामुळे म्हणजे काम सोडून आम्हाला येऊच वाटत नाही। मग शिक्षकांनी मला ग्वाही दिली की बा तुम्ही मॅडम तुम्ही जा, आम्ही तुमच्या पश्चात सगळे कामं आटवू। मग 2 दिवसाची मी रजा भरली आज आणि मी त्यांच्या कृपेनं मी इथे आज स्नेह संमेलनाला आलेले आहे। मग स्नेह संमेलनाला आल्यानंतर मला एवढ्या मैत्रिणी भेटल्या, मित्र भेटले, मला खूप आनंद होतो, नाहीतर मी आज आली नसते, परंतु त्यांची कृपा असल्यामुळे मी इथे आली। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। इच्छा असेल की मार्ग दिसेल।